गोरख आया श्री राम जय जय राम। रूप धीर गोरख आया श्री राम जय जय राम। श्री राम जय राम श्री राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम श्री राम जय जय राम। 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 जय जय राम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। सर्वांनी हात वरती करायचे बोलून ज्यांना हात असतील ते वर करतील। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज चैतन्य नवनाथ महाराज बोले भाई सब संतना की जय। शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला नवनाथ मंदिर वर्धापन दिन 7व आणि या निमित्तानं नवनाथ कथा त्यामध्ये असणारे सर्व भजनी मंडळ काल आपण बघितलं। या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचा जन्मोत्सव, मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी अनेक नवनारायणाचे अवतार प्राप्ती करीत असताना प्रत्येकाला कार्य द्यावं आणि देत असताना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी कर्माची साधना मिळवली। मच्छिंदर साधना जपी आहे, तपी आहे, अनुष्ठानाती आहे। कवी नारायणाचा अवतार कार्य मिळवित असताना नवनारायणाने अवतार कार्य केलेले आहे। अनेकांना अनेक मार्ग देत असतानाच देवतांनी अनेक अवतार घेतले आणि नवनारायणानं सांगितलं तुम्ही आता अवताराला सज्ज व्हा। त्यामध्ये असणारे मच्छिंद्रनाथांनी अतिशय गोड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतला। पण पुढे जात असताना जी आदिमाया भगवती आहे, ज्या ठिकाणी इंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघाले, इंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघत असताना वाटेत घनदाट अरण्य, त्या ठिकाणी जंगल आहे। अरण्य जंगल असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाचं रक्षण करणार साधन कर्मवित असताना अष्टभुजा मानलेला असताना 8 भैरव मात्र त्या ठिकाणी नाथांच्या रक्षण करताय। 8 भैरव, 8 त्या ठिकाणी भैरव असताना त्या ठिकाणी उच्च त्या प्रवेशद्वाराला जर त्या ठिकाणी दिसलं 8 भैरव होते आणि मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणामध्ये सहज प्रश्न निर्माण झाला। 8 भैरव दंडधारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि दंडधारी उपस्थित असताना सुद्धा यांची सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे आणि परीक्षा घेत असताना म्हणून पाहावी त्याकरता एकदम स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथांची साधना मिळवित असताना मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी 18 तत्व जाणत असताना 8 भुज मात्र त्या ठिकाणी देवाच्या रक्षणासाठी आहे। जसं आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य या कर्म देत असताना सुद्धा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं। देव परीक्षा घेत असतो, त्या परीक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पास होणं कर्तव्य आहे। भगवान परमात्मा त्या समोर एकदम त्या स्वरूपाची साधना मिळवित असताना गोसाव्याच्या वेशात मात्र त्या ठिकाणी प्रगट होऊन त्यांना विचारलं काय रे? ब्राह्मणांना त्या ठिकाणी जात असताना ब्राह्मणांना बोलवलं, कर्माची यातना त्या ठिकाणी नित्यकर्म विधी आहे, पूजा आहे, सत्य सर्व साधना सत्य करीत असताना सुद्धा पण मच्छिंद्रनाथांनी एक वेश धारण केलं। 18 त्या ठिकाणी जात असताना 8 भुज त्या ठिकाणी विस्थापित झाले आणि त्या वेळामध्ये ब्रह्मचर्य त्या ठिकाणी जात असताना तो म्हणाला मी हिंगळा देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। गाव कोणताही माहित नाही, पण ज्या जगदंबेनं मला जो प्रसाद दिलेला आहे, ज्या जगदंबेनं मला जी यातना दिली आणि ज्या जगदंबेनं मला खऱ्या अर्थानं शाबरी तत्वाचं ज्ञान मला दिलं, अशा इंगळा देवीचं दर्शन घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। तेव्हा म्हणाले देवा आम्ही त्या देवीचं द्वारपाल आहोत, देवीच्या दरबारामध्ये त्यात असताना आम्ही द्वारपाल आहोत, तुमचं नाव काय आहे तुम्ही मला सांगा, आम्ही देवीपर्यंत तुमचा आदेश त्या ठिकाणी पोहोचवतो। कर्म ज्ञान देत असताना त्या ठिकाणी पाप पुण्याचा झाडा लागत असताना सुद्धा पाप पुण्य सांगावं आणि आता त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले हे देवा, अरे ज्या जगदंबा मातेची स्तुती करीत असताना, भगवान प्रभूची स्तुती करीत असताना
सांगा. वेश धारण करीत असताना मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आलेले आहे आणि मच्छिंद्रनाथ म्हटल्यानंतर पुन्हा द्वारपालामध्ये जावं आणि आदेश नावाचा अलग निरंजन नावाचा गर्जन ठोकवं. आणि त्याच वेळामध्ये मच्छिंद्रनाथाने सांगितलं, मी पाप व पुण्य याचा भेद कधी जाणला नाही. पाप काय आहे, पुण्य काय आहे याचा भेद आजपर्यंत मी जाणला नाही. मग काय करावं? जोपर्यंत संघर्ष देत असताना कर्म ईश्वरपणाने केले जातात. आता कुठंतरी पाप का होईना, चला मला आत घेऊन चला तुम्ही. मच्छिंद्रनाथांनी द्वारपालांना सांगावं, तुम्ही मला आईच्या दर्शनासाठी घेऊन चला, आत घेऊन चला. आई साहेबांचं दर्शन करता तुम्ही जाशाल इथपर्यंत बरोबर, परंतु ज्या ठिकाणी कर्मज्ञानाची स्तुती मिळवित असताना सांगितलं ते ऐकून भैरवाला त्या ठिकाणी राग आला. भैरवानं विचार केला, आदिमायाची जगदंबा आहे, रूपाची साधना आदिमायाची महाराणी तत्वज्ञान आहे आणि एवढं कर्म मिळत असताना असा एकमेव असा संत आणि साधू तुम्ही या ठिकाणी आले आहात. आई साहेबांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी तुम्ही आले, पण देत असताना भैरवाला राग आला. रागवले आणि बोलले, अरे देह जरी असला तू ताबडतोब देहाचं प्रारब्ध कर्म कोणाला सुटलं नाही, एक ना एक दिवस हा देह सोडावा लागणार आहे. म्हणून त्याकरता जोवर देह आहे ना तोपर्यंत प्रारब्ध ही शक्तीचं दर्शन होऊ शकत नाही. मग काय करावं? मच्छिंद्रनाथ हसून त्या ठिकाणी बोलू लागले, अरे प्रत्यक्ष यम आणि शंकरही ज्या ब्रह्मस्थिती पुढे निष्ठावान ठरतात त्या ठिकाणी स्थिर असतील, तिथं तुम्हा रुद्राक्षांच्या कर्माची साधना दमदाटीला कोणीच भेट नाही बर का. ज्या ठिकाणी आदिमाया भगवती आहे, ज्या ठिकाणी शक्ती आहे, त्या ठिकाणी असताना सुद्धा महाराज म्हणतात त्या स्थिती पुढे दिष्ट रूपानं भाव जरी असला पण सूक्ष्म रूपाची साधना तुम्हाला कोणीच करू शकत नाही. महाराज त्या ठिकाणी द्वारपाल बोलू लागले, आई साहेबांचे रक्षक त्या ठिकाणी बोलू लागले. हे बोलणं ऐकल्यानंतर 18ही भैरव नाना प्रकारचे शस्त्र हातामध्ये धारण केलेलं आहे. नाना प्रकारचे शस्त्र हातामध्ये धारण केलं. शस्त्र घेऊन त्यांच्यावर धावून गेले, पण मच्छिंद्रनाथांनी आपल्या हातामध्ये चिमूटभर त्या ठिकाणी महाराज म्हणतात भस्म विभूती घेतली. सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर तोच भस्म वज्ररेप मंत्र म्हणून आपल्या भाळी लावला. भस्म भाळी लावल्याबरोबर त्या क्षणी मच्छिंद्रनाथांनी वज्रासारखं कठीण झालं आणि भैरवांना म्हणाला, अरे युद्ध करायचं, या तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाही तर कोरड्या विहिरीत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी उड्या मारा. भैरवांनी अजून स्थिती सरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर भयंकर मारा पडू लागला. केवळ फक्त भस्माची ताकद. म्हणून ग्रह भूत पिशाच त्रैलोक्य ढांकीन भीमा शंकर. महाराज म्हणतात एवढी मोठी ही ताकद आहे. पुढे जात असताना युद्ध करायचं आहे. अनेकांनी शस्त्र घेतले पण मी शस्त्र घेऊ शकत नाही. का? हातामध्ये चिमूटभर भस्म घेतला आणि आदेश नावाची गर्जना दिली आणि अलग निरंजन म्हटल्यानंतर तोच भस्म भाळी लावला. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात, अरे एखादी जर कोरडी जर विहीर असली ना त्या विहिरीमध्ये जा आणि त्या ठिकाणी जीव द्या. भैरवांना अनुसरलची स्थिती भयंकर झाली आणि पुढे जात असताना सर्व शस्त्र बोथट होऊन घेत परत रिटर्न गेले. आणि मच्छिंद्रनाथांना जसाचा तसा उभा, मग वायू असेल, मोहिनी असेल, इंद्र असेल, नाग असेल, ब्रह्म असेल आणि रूढ दानव कृत इत्यांना प्रत्येकाला बोलवलं. अनेकांचं भयंकर अस्त्र भैरवांनी त्यांच्यावर फेकली, पण भैरवांचा अस्त्राचा काही उपयोग मच्छिंद्रनाथांवरती झाला नाही, काहीच झाला नाही. पुढे जात असताना आरफुल विकत करीत असताना त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर आकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकलं.
तेव्हा भैरव भूमीवरती पडले. धर्तरी मातावरती भैरव पडलेले आहे. त्यांचे प्राण मात्र कासावीस झालेले आहे. निश्चित पडत असताना जिकडं पाहावं आणि शेवटचा धावा म्हणजे तिकडं हिंगळा देवी मातेला धावा केला. सांगितलं, माते आंबे, आपलं मुख्य 5 आणि 7 मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागणार आहे. कोणीतरी योगी आलेला आहे, महात्मा आहे, साधूचा वेश केलेला आहे आणि आपल्या भैरव आहे ना, तेवढ्या भैरवांना त्या ठिकाणी रूपाची साधना मिळवित असताना पाठवलं, परत जा. अरे गेल्या अनेक कर्माची यातना भोगवली आणि त्या देवीला युद्धाचं वृत्त सांगितलं असताना देवीनं मातृगणांना मच्छिंद्रनाथाला मोहण्यात पाडवलं. मोह मायामध्ये मच्छिंद्रनाथांना पाडलं. मोह मायामध्ये हिंगळाज मातेनं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना मोह आणि मायामध्ये पाडलं. त्याच वेळामध्ये मच्छिंद्रनाथ विलग त्या रहित कर्मशूची यातना मोहन शास्त्र प्रयोग केला आणि त्यामुळे दासी स्वतःची स्मृती न राहून वेड्यासारखं नाना प्रकारचं करू लागल्या. त्यांच्या मनामध्ये अंतकाळ आला. येत असताना भगवान शिवजी आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, हकीकत बघत असताना मच्छिंद्रनाथांनी साधना करीत असताना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, स्तुती करा. गाणे गाऊ लागले. मग त्यावर मच्छिंद्रनाथाने वैद्य गर्वा अस्त्राचा उपयोग केला आणि शस्त्र उपयोग करीत असताना पुन्हा मात्र त्या ठिकाणी भैरव देवाला शरण गेले. कुणाला? मच्छिंद्रनाथांना. मूळ रूपामध्ये या आणि मूळ रूपामध्ये आल्यानंतर देवाला शरण गेलं. मोहशस्त्र आवरून घेऊन देहभावाची यातना परत प्राप्त करून घेतली. त्याकरता मातृका भानावर आल्या आणि त्या समोर कितीही तरुण असले, किती सुंदर पुरुष असले, पण देवी त्याकडे निघत असताना भगवती माता त्या ठिकाणी त्यांना सहज बोलू लागले, अरे जो योगी आलेला आहे, जो संन्यासाच्या रूपामध्ये आलेला आहे, महाराज म्हणतात ते मच्छिंद्रनाथ आहे आणि मच्छिंद्रनाथांना आजूपर्यंत कोणी अडवू शकलं नाही. मग ते देव असो, दानव असो, मग कर्मरूपाची साधना मिळवित असताना देवीकडे निघाले. जाता जाता 18 भैरव निष्ठ पडले. पाहिला आणि देवी जवळ तसंच नग्न अवस्थेमध्ये धावत गेले. आंबे विचारला, हे आंबे, हे काय आहे? सगळ्यांचे वस्त्र गेले तरी कुठे? पण ज्या वेळामध्ये सांगितलं त्या लाज रूपाने चूर अवस्थेमध्ये गेलं. सांगितलं, या अवस्था जर झाली असेल ना, पहिलं प्रथम कार्य असेल तर मच्छिंद्रनाथ. कारण का? कवी नारायणाचा अवतार येत असताना सुद्धा तुम्ही त्यांना थांबवलं आणि त्याकरता परअंबिका परनिंदिका ही स्वरूपामध्ये असताना मग पुन्हा स्थानगुड केलं आणि हा गोसावी येईल, तुला त्रास देईल, एवढं धैर्यशाल करीत असताना अष्टभैरव 33 कोटी देव मात्र मातेच्या स्वागतासाठी सांगितलं, माते काही कर पण या गोसाव्यापासून आम्हाला वाचव. घाबरत घाबरत त्या ठिकाणी जात असताना सांगितलं, माते आजपर्यंत मी कुणाला घाबरलो नाही, कारण माझ्याकडे शाबरी विद्येचं ज्ञान माझ्याकडे ते आहे आणि शाबरी विद्ये तत्वाचं ज्ञान जर माझ्याकडे जर असलं, शाबरी विद्ये तत्वाची साधना माझ्याकडे असली, आजपर्यंत मी कुठूनलाही घाबरलो नाही. मग काय करावं? पुन्हा भैरवांना एक दुतीने एकत्रित केलं आणि भैरव मात्र मच्छिंद्रनाथांना शरणागतीची प्राप्ती मिळवली आणि मग पुन्हा बोलू लागली, आदेश बोलो बाबा आदेश, 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 आदेश बोलो बाबा आदेश,
आदेश आदेश बोलो बाबा आदेश. कर्मस्तुती देत असताना भैरव मात्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना शरणागतीची प्राप्ती केली. मिळवीत असताना अनेक मित्र केले असतील, अनेक पराक्रमी केले असतील, अनेक त्याचा वंश केला असेल, पण जीवनामध्ये महाराज म्हणतात की मच्छिंद्रनाथ त्यामध्ये असणारा नवनाथ ग्रंथ, घरामध्ये दुःखही असलं ना दादा हो, फक्त नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे, दुःख आपलं बाजूला निघून जातं. मग का पहिल्यांदा तुम्हाला मी काल सांगितलं, प्रत्येक अवयवाला आणि प्रत्येक साधनाला प्रत्येक साधनाला मंत्रही सांगितलेला आहे, शैलीचा मंत्र सांगितलाय, शृंगीचा आहे. त्या ठिकाणी पुढे जात असताना चिमट्याचा सांगितला, पुढे जात असताना महाराज म्हणतात नाही ते मिळवलं तर महाराज म्हणतात झोळीचा सुद्धा मंत्र सांगितलं बरं का. आणि एवढं देत असताना आपल्याकडे कोणीतरी एक महान विभूती आलेली आहे, आणि विभूती येत असताना आई साहेबांचं चरणाचं दर्शन घेत असताना सांगितलं, हे माती जगदंबा अंबिका, ज्या साधनाच्या बळावरती वायू आश्र तू मला दिलं, ज्या साधनाच्या बळावरती कर्मशास्त्र तू माझ्यापर्यंत पोचवलं, आणि पोचवित असताना माते अरण्यातून बाहेर पडत असताना अष्टभैरव त्यांना निरोप देता, आणि अष्टभैरवांच्या डोळ्यातून मात्र पाणी निघालं, पाण्याला सुरुवात झाली. सांगितलं, हे काय केलं प्रभू? अष्टभैरवांचा विचार प्राप्ती साधना मिळवली, आणि मिळवीत असताना म्हणून महाराज म्हणतात की ही जी जगदंबा स्वरूप असेल ती आदी अंबिका परूपाची त्रिलोक्याची साधना जर असेल ना, त्या स्वरूपामध्ये हिंगलज माताकडे, हिंगळा देवीकडे जात असताना मच्छिंद्रनाथांनी मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. पुढे निघत असताना त्या ठिकाणी आरण्य जंगलामध्ये प्रभूचं नाम स्मरण करीत 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 पुढे जात असताना महाराज म्हणतात की बाबा व्याकराची साधना मिळवी, ती साधना मिळवली, आणि मिळवीत असताना अष्टभैरव मात्र त्या ठिकाणी आले, आणि अष्टभैरवांना प्रश्न निर्माण झाला. आज आदिमायाचं दर्शन घेऊन मात्र या ठिकाणी परत त्रिलोकामध्ये जात असताना मच्छिंद्रनाथ या ठिकाणी डोळ्यातून पाणी आलं. अंतकरणाची साधना सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबांनो, जर जीवनामध्ये ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे, ही परंपरा म्हणजे नाथ संप्रदाय, आणि महाराज म्हणतात की बाबांनो हा नाथ संप्रदाय म्हणजे महाराज म्हणतात असा तसा नाही बरं का, खोट्याचं खोटं करणारा तो नाथ संप्रदाय आहे, खऱ्याला सत्याची बाजू देणारा तो नाथ संप्रदाय परंपरा आहे. पुढे जात असताना महाराज म्हणतात कोणी जर वाईट केलं असेल त्या वाईटपणापासून सुटका देणारा तो नाथ संप्रदाय आहे बरं का. का अनेक रूपाची साधना मिळवित असताना मच्छिंद्रनाथ मात्र अरण्य जंगलामध्ये ध्यान अवस्थेमध्ये बसले. मच्छिंद्रनाथ ध्यान अवस्थेमध्ये बसत असताना गुरु गोरक्षनाथ मात्र त्या ठिकाणी साधनेमध्ये सांगितलं, गुरुदेवा आज साधना मिळवित असताना श्री गुरु सारिका असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. हो श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण त्यावेळेमध्ये मच्छिंद्रनाथ ध्यान अवस्थेमध्ये, आणि गोरक्षनाथ मात्र त्या ठिकाणी सांगितले, प्रभू इंगला देवीला आशीर्वाद देत असताना मच्छिंद्रनाथांनी पुढे सांगितलं तीर्थयात्रेला जावं. तीर्थयात्रा करीत असताना 12 मल्हार नावाचं एक विसर्जन अरण्य प्रदेशातलं एक त्या ठिकाणी गाव आहे. त्या वाटेमध्ये रात्र झालेली आहे. मध्यरात्राच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी अनेक हातामध्ये चिमटा धारण केला, आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये चलो मच्छिंद्र गोरखाया भाग आपल्याला उद्या बघायचा आहे. नाथ बाबांचं नामस्मरण करीत असताना मध्यरात्रीला
जाग आल्यानंतर रानातून पुष्कळ दिवट्या त्या ठिकाणी पेटलेला इकडून तिकडं जात असताना सुद्धा पुन्हा परत येत असताना अशा त्यांच्या एरझाऱ्या चालू होत्या. ज्याप्रमाणे दिवट्या आपण घालीत असतो, हे पंढरीची वारी करीत असतो ना दादा, तसं मच्छिंद्रनाथांनी एरझार करावं. चालत असताना सुद्धा त्या ठिकाणी महाराज म्हणता भूताबळ त्या ठिकाणी जीवनाची साधना, परंतु त्रिकाल संधीची साधना मिळवित असताना मच्छिंद्रनाथांना भेटण्याकरता भूताबळ यायचे बर का. मच्छिंद्रनाथांना भेटण्याकरता भूताबळ त्या ठिकाणी यायचे. त्या दिशेनं वंश करावं आणि आपल्या कार्याला उपयोग होईल म्हणून भूताला सुद्धा काहीतरी उपयोग द्या देवा. काहीतरी मच्छिंद्रनाथांनी उपदेश केला आणि मच्छिंद्रनाथांनी उपदेश करीत असताना मच्छिंद्रनाथांनी विचार केला, आंबे त्याला जर शिकवलेले स्पर्शशास्त्र योग्य असेल ना, त्याचा परिणाम सुद्धा नक्की होईल. पण भूताचे पाऊल हे भूमीतच रुतली बसली पाहिजे. भूताचे पाऊल हे गावातच असले पाहिजे. गावाच्या बाहेर भूत जाता कामा नाही. मग पुन्हा सांगितलं, आंबे ज्या ठिकाणी इतर भूत असतील, अनेक भूत मिळून 18 प्रकारचे 18 कोटी भूत असले, पण त्यांचा सर्वनाश करण्यासाठी एक वेताळ बाबा तरी असला पाहिजे. मग वेताळाच्या आधिपत्याखाली त्या रात्रीला प्रत्येकानं जमायचं आहे, प्रत्येकानं गुळावायचं आहे. देवता आहे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित आणि वेताळाला सुद्धा बोलवलं. मीटिंग बसलेली आहे. मीटिंग बसत असताना मीटिंग बसवली, अध्यक्ष पण मात्र त्या ठिकाणी वेताळाला दिलं आणि वेताळाला अध्यक्ष पण त्या ठिकाणी देत असताना तेवढी भूत कमी दिसतील तेवढे सर्वांना आमंत्रित केलं. पण 12 मल्हार अरण्यामध्ये असणारे जे भूत आहे ना तेच दिसती नाही. एक गाव आहे 12 मल्हार, त्या गावामध्ये त्या ठिकाणी जे भूत आहे परगावातून पर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी भूत आले, पण मात्र या ठिकाणी गावातली भूत निघालेली. मग याचं काय कारण असेल? मग त्याकरता लगे 5 आणि 7 भूते वायू वेगानं 12 मल्हार वनामध्ये त्या ठिकाणी भटकू लागले. कित्येक भूत भूमीच्या दिशेनं त्या पकडू त्या ठिकाणी धारणे साधे झाडं त्या ठिकाणी सोडत नाही. तशी स्थिर आणि पुढे जाऊन त्यांनी विचारलं, का हो असे का चिटकून राहिले? झाडाला भूत त्या ठिकाणी जाऊन चिटकून राहिले आणि विचारलं, तुम्ही चिटकून का राहिले? याचं कारण काय आहे? तुम्हाला बंदिस्त कोणी केलेलं आहे? त्यावेळी भूत म्हणाले, काय झालं काही कळत नाही, पण आम्ही एरझारा करीत होतो, तो अचानक भूमीकडे खेचलं गेलं आणि ते पाय चिटकून राहिले. कोणीतरी सिद्ध योगी महात्मा या ठिकाणी आलेले बर का. कोणीतरी हट्टयोगी, बालयोगी आणि सिद्ध योगी महात्मा या ठिकाणी आलेला आहे. मग महात्मा म्हणावं, मग वेताळाला पाठवलं. वेताळाला पाठवल्यानंतर वेताळ सुद्धा त्या ठिकाणी बोलू लागला. भूतांनी पर्वत अरण्यात हिंडून खूप शोध केला, पण भूत कुठं सापडले नाही, गावातही नाही. मग दुरून गुप्तपणे पाहा जात असताना जिकडं पाहावं तिकडं भूत नेमके गेले कुठं, पण भूत झाडाला चिटकलेली होती. आणि असे असणारे मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिद्धांत आसन घालून बसलेले. रात्रीच्या भोवती प्रकाश पसरला गेला. मुद्रा तेजस्वी स्वरूपांची स्थापित केली आणि मंत्रद्वार मात्र त्या ठिकाणी स्थिती करीत असताना पुढं होऊन मच्छिंद्रनाथांनी नम्रपणे म्हणाले, स्वामी या भूतांचं तुम्ही उगाच का वर त्या ठिकाणी अटकून ठेवले? वेताळाने सुद्धा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना एवढा अधिकार होता, हे जे भूत आहे हे तुम्ही वर का अटकून ठेवले? याचं कारण काय आहे? काही करा. पण त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे एक लक्षात असू द्या, त्या वेताळाला भीत नाही, जाऊन नाही, आणि त्याला जाऊन तुम्ही सांगा एक सिद्ध योगी हट योगी जोगी मात्र या ठिकाणी सिद्ध योग रूपाची साधना मिळवित असताना या ठिकाणी आलेला आहे. तुझे भूत मी कधी सोडू शकणार नाही. पुन्हा त्या ठिकाणी वेताळ महाराज त्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथांना नतमस्तक केला. महाराज स्वामीजी काही करा, पण भूतावळ सोडून द्या, भूतावळ सोडून द्या. मग भूत म्हणाले, स्वामी अग्निशी खेळू नका. भूत काय कमी राहते नाही.
भूत सुद्धा इतके चॅप्टर असतात, ते म्हणतात अग्निशी खेळू नका, अनेक रूपाची साधना करू नका, तुमचं भलं होणार नाही, आमकं होणार नाही, मग याचं चांगलं देखोल नाही, ते असे भूत गोड असणारे आहे की नाही. मग त्या भूतांना प्रश्न निर्माण पहिला, आणि भूत मात्र त्या ठिकाणी मग त्या जीवनामध्ये जात असताना ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडील बर का तुमचा. आता ही भूत मच्छिंद्रनाथांना दम देऊ लागली, तुम्ही भूतांच्या नादी लागले, पण मच्छिंद्रनाथ आहे ती कवी नारायणाचे अवतार कार्य त्या ठिकाणी आहे, आणि भूत मात्र त्या ठिकाणी बोलू लागले, तुम्ही आम्हाला सोडा, नाही जर सोडलं तर तुमचा चेंडू करू आम्ही, नाही जर या ठिकाणी काही केलं तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कर्मची यातना तुम्हाला देऊ. पुनश्च एकदा शरणागतीची प्राप्ती मिळवली. वेताळाला सांगितलं, हे वेताळा, अरे पाहतो कोण, एकदा वशिष्ठ आहे बरोबर. पाहता म्हणत असताना वेताळ सुद्धा मात्र त्या ठिकाणी वेताळ स्वतः धावत गेले. सांगितलं, स्वामीजी जरी भूत बोलले असतील त्यांच्या वतीनं माफी मी मागतो, पण यांना तुम्ही सोडा. आणि यांना सोडत असताना महाराज म्हणतात की बाबू नो, अरे ही काहीतरी बोलायची पद्धत असली पाहिजे आहे की नाही. महात्मा असो, सिद्धयोगी असो, गिरी असो, पुरी असो, भारतीय असो, संन्यासी असो, कर्माची माणसाला बोलता आलं पाहिजे आहे की नाही. आणि कसं बोलावं हे पहिलं कळलं पाहिजे. यातना देत असताना सिद्धयोगी अनेक रूपाची त्या मच्छिंद्रनाथांना धमक्या देत सुटले, परंतु हे ऐकून वेताळ मात्र संतापला. त्यानं त्यांना विचारलं, हे भूतांनो, प्रचंड सेना, भयानक रात्रीची वेळ झाली आणि मच्छिंद्रनाथांकडे त्या ठिकाणी आरडाओरडा करीत 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 सर्व भक्तांगणांसह वेताळ मात्र त्या ठिकाणी धावत पळत गेली. आणि वेताळ धावत पळत जात असताना प्राणकाची प्राप्ती मिळवली, धनाची प्राप्ती मिळवली, आणि अशा या प्राप्तीची दिवंगतीची म्हणून ते भूत येण्याकरता आपल्या या ठिकाणी स्थिती लाभली. आणि अशा स्वरूपामध्ये आगीची स्थिती झाली, आणि म्हणून ती आधी माया ती हिंदिकार स्वरूपाची जगदंबा माता ती एक रूपाची साधना झाली, पुन्हा मातेला शरण गेली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आई भवानी तुझं कृपेण मानस बंधारा, अगन महिमा तुझी माऊली नारी संताना. आई भवानी तुझं कृपेण मानस बंधारा, अगन महिमा तुझी माऊली नारी संताना. आई कृपा करी माझ्यावरी रागावी तोरात झाली, आई कृपा करी माझ्यावरी रागावी तोरात झाली. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मागला, गोंधळ मागला, गोंधळ मागला. हे घालून कवळ्याची वाळ, पायात बाजरी जोड, हातात परडी तुला गावडी, वाटात कोसंबळे. गळ्यात घालून कवळ्याची वाळ, पायात बाजरी जोड, हातात परडी तुला गावडी, वाटात कोसंबळे. जग जग जागणे प्यारे तुझं भगवाना, भक्ती दांडळे नावाचं जगा. माझ्या मावली शंकरवाली गावात रवघरी, माझ्या मावली शंकरवाली गावात रवघरी. अंग गोंधळाला ये.
गरबवाणी बोल गरबवाणी बोल चला चला पुढे चला भूत चला भूत बुद्धवे कारणागती हर्षयुक्त बापाचे बुद्धवे कारणागती हर्षयुक्त बापाचे कारणागती हर्षयुक्त बापाचे बुद्धवे कारणागती हर्षयुक्त बापाचे हर्षयुक्त बापाचे नवनाथ महाराज की जय. त्यावेळामध्ये वेताळांना सुद्धा प्रश्न वेताळ त्या ठिकाणी आले. वेताळांनी सुद्धा शरणागताची प्राप्ती घेतली. परांबिका स्वरूपा सांगत असताना हिंगलाच्या देवीची साधना मिळवित असताना मातेच्या स्वरूपाची यातना मिळवली. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा मातेची त्या ठिकाणी कर्मस्तुती मिळवित असताना सांगितलं सर्व भूते अग्नीला भिवून अग्नी आहे यज्ञ भवती पर्जनम थाटामाठामध्ये यज्ञ प्रारंभ केलेला आहे. अग्नी आहे आणि अग्नीचा वर्षाव देत असताना त्या ठिकाणी भूतांचे मुख्य 8 जण मशानामध्ये गेले. मशानातल्या त्या ठिकाणी वृक्ष उपटून त्यांचे त्या ठिकाणी नासधूस करू लागले. मशानभूमीपर्यंत जायचं आणि मशानभूमीपर्यंत गेल्यानंतर तिथं लावलेली जी झाडं असतील ती झाडं घ्यायची उपटायची आणि फेकून द्यायची. त्यानंतर मच्छिंद्रनाथ काही त्या रूपाची साधना मिळवित असताना मच्छिंद्रनाथांना काही झालं नाही, पण वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. ही पिशव्याची दगड मात्र लाकडं लागू शकली. फेकलेली वस्तू त्यांच्यावर अग्नीचा वर्षाव केला, पण सगळं फुकट जल संप्रदाय योजनाची साधना अग्नी सुद्धा शांत त्या ठिकाणी झाला. म्हणून अशी भूत तत्वळाची साधना झाली. अनेकांनी अनेक कर्म मिळवलं,
पण मिळवीत असताना मच्छिंद्रनाथांनी पर्जन्याला सोडून अग्नी थंड केला आणि भूत अपनीर रूपी उतरलं आणि स्पर्शशास्त्राच्या जीवनावरती मच्छिंद्रनाथ पुनश्य वज्र मंत्र म्हणू लागले आणि आपण संरक्षण करावं. मंत्रशक्तीचे 7 दानव मात्र उत्पन्न केलेले आहे. मधु, तिलक, कुंभकर्ण आणि मरु, मरु रूपाची साधना अशी 7 एकत्रित बोलवले आणि भूतापाशी कुस्ती खेळू लागले. तुंबळ महायुद्ध झालं. इतकं युद्ध झालं ती रात्र, एक दिवस पुढची रात्र लग्न त्या ठिकाणी फार कठीण झाली. पराभव करीत असताना शेवटी दानवांचा भूताचा सुद्धा त्या ठिकाणी पराभव मच्छिंद्रनाथांनी केला. पुढे जात असताना गुप्त झाले, दानवही गुप्त झाले. जिकडं पाहावं तिकडं अंतराळातून 8व्या वासनेची भीड मात्र त्या ठिकाणी व्यापून गेली. त्यांच्या छातीवर छेद येऊन मच्छिंद्रनाथांनी त्यावेळी वैश्वात्र रूपाला आज्ञा केली आणि सांगितलं, जा वात आकर्षण रूप त्या ठिकाणी घेऊन या, शस्त्र घेऊन या. शस्त्र आल्यानंतर समोरच तडफड करणाऱ्या चलवनाची यातना केली आणि शेवट मात्र एक नमस्कार मच्छिंद्रनाथाने केला. मच्छिंद्रनाथा, आम्ही तुला शरणागतीची प्राप्ती घेतली. आणि मग मच्छिंद्रनाथ शरण करवती मिळवित असताना म्हणाले, महाराज, प्रजापतीची जरी असले, मार्ग सूर्याची संपत्ती जरी असली, पण सर्व अतूट पदाला जर असेल तर आज खऱ्या अर्थानं तुम्ही योगी आहात. मच्छिंद्रनाथ म्हणाले, शाबरी विद्येचं ज्ञान माझ्याकडे आहे आणि शाबरी विद्या तत्वाची भिक्षा माझ्याकडे आहे आणि ते भिक्षा दानपत्र मला आदिमाया वनी सप्तशृंगी गडावरतून मिळालं. त्यातील मंत्राची देव प्रमाण तुम्हीही महात्मा मिळालेला आहे. कोणीतरी मंत्र म्हणेल त्याचा मंत्र तुम्ही सफल होऊन कधी दिला का? मुळात होऊन दिला नाही. मग त्याकरता मच्छिंद्रनाथांनी वात आकर्षण सोडलं आणि त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्रनाथ त्यांना प्रत्येक मंत्राची पूजा उपचार करायला लावली. आणि उपचार करायला लावल्यानंतर महाराज म्हणतात की बाबांनो, त्या स्वरूपाची साधना मिळवित असताना सांगितलं, प्रभू मच्छिंद्रनाथा, अनेकांना तुम्ही त्या ठिकाणी भूतांनाही वरती टांगलेलं आहे, भूतही खाली सोडून द्या. वेताळाला सुद्धा शरणागतीची प्राप्ती मिळवली बरं का. आणि वेताळाची शरणागतीची प्राप्ती मिळवित असताना मच्छिंद्रनाथ सुद्धा वाताकर्षणाची प्राप्ती मिळवली. भूतभूमीवर प्रकट होऊन, स्वामी तुम्ही म्हणाल तुमच्या पाया पडू लागले. पाया पडत असताना मच्छिंद्रनाथांना मुक्त कर अवस्थेमध्ये, कारण का स्वतः मच्छिंद्रनाथांनी ताबा वात आकर्षण टाकल्याबरोबर भूत लटकली. त्याप्रमाणे वात आकर्षण सोडल्या गेलं आणि मच्छिंद्रनाथ मात्र भूताला शरण, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्यांना भूत शरण आले. आल्यानंतर मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, असा जर वर दिला असता तर एकही वर तुमचं माझं युद्ध झालं नसतं. कथा ही संग्रहाची होती. वाचतील त्याच्यावर संकट आलं तर दूर करावं लागतं. त्याला तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका. त्याच्या घरामध्ये प्रवेश करू नये. संकटापासून त्याच्या परिवारावरती रक्षण करावं. आणि तुम्ही मला शरण आलात ना, मग तुम्हाला सुद्धा सर्व या ठिकाणी ते नियम तुम्ही पाळा. मग म्हणाल तसे मग का त्या फेरी रूपाची साधना मिळवली आणि पुनश्च एकदा त्या ठिकाणी माता जगदंबेचं रूप धारण झालं. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, 6 रूपाची यातना, 18 भुजाची तत्वज्ञान म्हणून प्रत्येक जेही शस्त्र मशान भूमीमध्ये आहे, मशान भूमीमध्ये असणारा भगवान भोले बाबा आहे. त्याप्रमाणे ते शस्त्र देत असताना त्या आदिमाया जगदंबाच्या हातामध्ये त्या ठिकाणी शस्त्र दिलं आणि पोतराज मात्र नावानं त्या ठिकाणी लिहिलंय. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाची करावया गाडणी, त्रिविध तापाची करावया गाडणी, त्रिविध तापाची करावया गाडणी, त्रिविध तापाची करावया गाडणी. भक्ताला विदू आवश्यक वाले, ऐसा दोघवा दोघवा, ऐसा दोघवा दोघवा, दोघवा
करोड नवरात्र करोळी नवरात्र करोड कोटी मागण तन पुत्र धर्म सत्सव अंतरीचा मित्र सासरा साजे ऐसा जोगवा 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 परडी पूर्ण मोदाची गेली परडी आशा कृष्णाचा पाठला करडी मनोविकार आता परसाठी बरी नंदराता ऐका जोगवा जोगवा मागे ऐका जोगवा जोगवा मागे आता झाले पनवऱ्याचा सोडीला संग सोडीले माग परडी परडी हातात घ्या परडी घ्या हातात परडी परडी हातात
पडला प्रकाश देवता मसालिका गोंधळा उभा गोंधळी सवालिका पडला प्रकाश मसालिका गोंधळा उभा सवालिका लख पडला प्रकाश देवता मसालिका गोंधळा उभा गोंधळी सवालिका पडला प्रकाश दिवटा मसालिका गोंधळाला उभा गोंधळी सवालिका सवालिका लख पडला प्रकाश दिवटा मसालिका गोंधळाला उभा गोंधळी सवालिका सवालिका लख पडला प्रकाश देवता मसालिका गोंधळाला सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय. अरा अरा अरे ललकारी ललकारी देऊनी ललकारी अरे ललकारी ललकारी देऊनी ललकारी अन देऊनी ललकारी न बाबा पाहूया गिरणारे देऊनी ललकारी न बाबा पाहूया गिरणारे ललकारे पाहून गिरणारे देऊनी ललकारे पाहून गिरणारे देऊनी ललकारी न बाबा पाहूया गिरणारे देऊनी ललकारी न बाबा पाहूया गिरणारे देऊनी ललकारे पाहून गिरणारे देऊनी ललकारे पाहून गिरणारे ललकारी ललकारी असं देऊनी ललकारी 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 सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. बाबा पाहूया गिरणारे देऊनी ललकारी न बाबा पाहूया गिरणारे गणेश भाऊ निंबाळकर यांना विनंती आहे तुम्ही इकडे या स्टेजकडे. गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचे.
नाव ऋषिकेश बघा उदर माझा झाला मी उदर माझा झाला मी बघ उदर माझा सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं कसं लागलं नवनाथ महाराज की चैतन्य कानिपनाथ महाराज दादा गुरु मच्छिंद्रनाथ भगवान की संगति गोरक्षनाथ भगवान भोले भाई सब अशा स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथांना अनेक त्या ठिकाणी कर्म मिळत असताना अनेकांची साधना मिळवली, अनेकांनी भूतळा त्या ठिकाणी अनेक रूपाची वेताळाचे कार्तिकेयांची स्थान पाहून कोकण प्रणांगामध्ये शिरण्याचा प्रयत्न मात्र कुंडजवळीत आढळून आलं. आढूळ नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये गावाबाहेर मध्ये त्या गावाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी जात असताना गावाच्या बाहेर दुर्गा मातेचं एक मंदिर आहे. कालावधी विश्रांती घेत असताना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना सुद्धा प्रश्न निर्माण झाला. देवी म्हणजे शंकराच्या हातात कालिका नावाचं शस्त्र आहे. पूर्वी शंकरानं शस्त्रानं दैत्यांचा वध केला, त्यानंतर प्रसन्न होऊन अस्त्रशक्ती म्हणजे ती ठिकाणी पुष्कळ कार्य केले. किंवा भगवान शिवजी त्या ठिकाणी सांगत असताना परांबिका आहे तू, जगदंबा आहे, परस्वरूपाची यातना तुझ्यामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये त्या देत असताना कर्माची यातना त्या ठिकाणी तिथं सांगितलं. पाठवीसी जाऊन पुष्कळ वर्ष कार्य ठेविले. अंबिकेने सुद्धा अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला असेल. मी जिथं थकला असेल, जिथं कर्म करेल असेल,
त्या ठिकाणी राक्षसांना मारण्यासाठी आदिमाया जगदंबांना अवतार धारण करावं, विश्रांती घ्यायची आहे, तर मला सुप्तरूचेच्या ठिकाणी त्रास देऊ नका. त्या विनंतीला प्रमाणे शंकरानं भगवान महाकालिकेला म्हणून एक विश्रांतीचं स्थान तिला करून दिलं. पुढे कलियुगात जे स्थान कालिका देवी म्हणून प्रसिद्ध झालं. मच्छिंद्रनाथन मात्र तिच्या दर्शनासाठी जात असताना 52 बिराचं कंगन कालिके मातेच्या स्वरूपामध्ये मग सांगितलं, माते 52 बिराचं कंगन माझ्या काय आहे आणि या कंगनाचं साधं करून दे मला. मच्छिंद्रनाथांनी दर्शनासाठी जात असताना प्रार्थना केली, हे माते तू जागृत आहे, शाबरी विद्याचं मंत्र काव्य तुझ्या हातात आहे, पण ज्या प्रमाणात तुझी प्रार्थना केली ना जगदंबा, त्याचा प्रभाव वर्णव तू मला सांग. प्रार्थना म्हणजे सिद्धांत केलं, प्रभाव केलं आणि निद्रा चाळवळीला जात असताना सांगितलं, अरे अचानक प्रगट होत असताना मच्छिंद्राला ओरडून म्हणाले, अरे तू मूर्ख आहे का? मी चांगल्या चांगल्यांची झोप उडवली, मला त्या ठिकाणी आदिमाया कालिका म्हणतात. आणि त्या कालिके स्वरूपाने जात असताना सांगितले, माते तू मला जरी उठवला असेल, परंतु आज मात्र मंत्र काव्य हे तुला द्यावं लागेल, त्याच्यावर तुला द्यावं लागणार आहे. कोणी सांगितलं होतं काव्य करायला, माझं सगळं कार्य झालं, पण आता आपल्यासाठी मला एक नवीन कार्य त्या ठिकाणी करावं लागेल. मुकाट्यानं त्या ठिकाणी राग पसरवले, तोंड उघडून दुसरीकडे नाही तर दिव्याच्या कीटक भस्म होशील, तू तसं जळून जाशील. हे बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथ ध्येयानं त्या ठिकाणी धावत पडत मात्र निद्रावस्थेत गेले. भीक तू मागतोस, तुला वाटत असेल भूतावजळ तू जिंकली असेल, कालिकेला नमून तू त्या ठिकाणी अहंकार म्हणजे मनाचा पाप आहे बर का. मी नुसतं जर डोळे जर वटरले ना, तर ब्रह्मांडाचे वतर त्या ठिकाणी मिळवित असताना तिथं तुझं काही चालू शकणार नाही. मच्छिंद्रनाथ बोलू लागले, दाखव तुझा पराक्रम, आणि त्या पराक्रमामध्ये परीक्षा घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. मच्छिंद्रनाथांनी आई साहेबांचं त्या ठिकाणी व्युत्पन्न केली आणि यातना करीत असताना झाडं उंच वाढलेली असताना वाऱ्या मदतीशिवाय पानं सुद्धा त्या ठिकाणी हालू शकत नाही. हे शौर्य युद्ध बघत असताना प्रत्येकाला अनुभव आला आणि जितकं बोलावं पात्र त्या वेळेनं सिंह गर्जना केली आणि ब्रह्मांडाचा नाद मात्र करीत असताना ती प्रगट झाली. त्रिलोक्याची चराचरी थरकाप उडाला. देव दानव दक्ष गंधर्व द्विजव दिपाल आणि सर्प नाग पशुपती मानव ऋषी हे सर्व मात्र भयभीत रूपामध्ये त्या ठिकाणी लावू लागले. अरे जोगड्या, आता स्वतःला सांभाळ, गुरुचं स्मरण कर. अरे शक्ती नाही तर नसताना कलिकेचा खूप दोष जर लागला ना, तू स्वतःला सांभाळलं पाहिजे. तुझ्यामुळे सर्वांचा नाश होणार, पण कसं रक्षण करतो ते मी तुला या ठिकाणी पाहते. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, तू आता तरी तू संभळ स्वतःला. मच्छिंद्रनाथनं भीता भस्म चिमटू मात्र त्या ठिकाणी हातामध्ये भस्म धारण केला. हातात चिमटा आहे, भस्म आहे. घेऊन वासशस्त्र नावाचा मंत्र जपला गेला आणि तेच भस्म प्रलयनी सारखा देवीवर फेकला. एकदम स्फोट झाला म्हणून शस्त्र प्रगट व्हावं असा झगझगीत प्रकाश पडला आणि तीन रूपामध्ये त्या वेळेमध्ये कालिका शक्ती वासवी या आकाशाच्या पदरपृष्ठ भिडल्या गेलं. त्या वेळामध्ये ब्रह्मांडाचा जसा प्रमाण स्फोट झाल्यानंतर भयंकर आवाज होऊ लागला. कालिकेनं वास आश्राला त्या ठिकाणी गिळून टाकलं. तेव्हा एकादशा रुद्राशाचा मंत्र म्हणून मच्छिंद्रनाथानं 11 रुद्र अवतारी केले. 11 रुद्राची साधना केली आणि सायुज्यानं पूजा करून रुद्राक्ष शांत रूपाची साधना मिळवत असताना दडलेलं हे कार्य, दडलेची यातना आणि कैलासपती शंकराच्या मनात उमटलेली ही आपली शस्त्र संकटात सापडलेली आहे. तात्काळ जर समजलं असतं, क्षणात उठवलं असतं, नदीवर ओरडून मात पृथ्वी तलावरती आले असते. पण जिथं मच्छिंद्र होता ना, तो येता मच्छिंद्रानं भक्तीप्रमाणे शिवचरणी लोटांगण घातलं आणि नंदीवरून उतरून शंकरानं मच्छिंद्रनाथाशी पोटाशी धरलं बर का. पोटाशी धरला आणि त्यांचा पाठीमाग प्रेमानं हात फिरवला. म्हटले, तानुला तू मोठा चमत्कार आहे,
चमत्कार केला, पराक्रम केला आणि तुला आलिंगन देणं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आदिनाथ तुम्ही तुमची कृपा बद्रिकावनामध्ये दत्त गुरूंकडून तुम्ही माझी ही परंपरा दिली. माझे गुरु दत्त प्रभू आहे. ही परंपरा देत असताना आणि मच्छिंद्रनाथ त्यांनी पुन्हा वातात हस्त शस्त्र त्या ठिकाणी हातात धारण केलं. शिव म्हणाले, तू म्हणतोस ना वरी पण आधी कालिकेतला उठव तर खरं तुझं अस्त्र तू खरंच रूपानं सत्यवान केला असेल. मातेला त्या ठिकाणी देत असताना मातेला नमस्कार केला. बीरकंगण हातामध्ये घेतलं. मातेला त्या ठिकाणी सांगितलं, माते तू जगत जगनिकता अंबिका, तू परलोकामध्ये तू अंबिका आहे. माते हे कार्य मला करायचं नव्हतं, पण जेव्हा शंकराच्या सांगण्यानं मच्छिंद्रनाथानं मंत्र जपला आणि कालिके देहामध्ये सुद्धा पुनरूपी प्राणी येऊ लागले. अशी ही जगदंबा माता. जसं मग तिनं मार्ग उपाय करीत असताना मच्छिंद्रनाथला जवळ घेतलं. म्हटलं, बाळा तुझ्या कान मंत्रातून जिथं माझं नाम घेशील ना ती मंत्र मात्र सिद्धीला जाईल बर का. म्हणून ओम मच्छिंद्रनाथाय नमः, गोरक्षनाथाय नमः. म्हणून अशा या स्वरूपामध्ये आज आपल्या या कथेसाठी या ठिकाणी असणारे गणेश भाऊ निंबाळकर यांनी हजेरी दिलेली आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि भाऊंना जायचं आहे म्हणून भाऊ 2 मिनिटं या ठिकाणी माईक देतो. रामकृष्ण हरी. आज या आपल्या विकासनगरच्या दत्तधामाच्या ठिकाणी ही कथा आणि त्या कथानकाचं स्वरूप पाहून आनंद वाटला. कथेचे कथानकात महाराजांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला मंत्रमुग्ध केलं आणि तुम्ही त्यात वाहून घेतलं, वाखाणण्याजोग आहे. आल्या आल्या जोगत्याची एंट्री पाहिली, काय जोगता होता एकदम. त्या मूळ स्वरूपात त्यानं ती त्या ठिकाणी जोगत्याचं स्वरूप सादर केलं आणि तदनंतर सगळ्याच रसिकांनी या कथेचा आनंदग्रहण आणि रसग्रहण केलं असं म्हणावं लागेल. खरं तर एवढ्या आपल्या ग्रामीण भागामध्ये या अशा पद्धतीनं परंपरांची टिकवण ठेवण आहे म्हणून खऱ्या अर्थाने या गोष्टी टिकून आहेत. आपल्या ग्रामीण भागाचा बाज या टिकवण्यासोबतच महाराज ह्या लेकरांना आता आपल्याला सांगावं लागेल, शहरी आणि ग्रामीण मोठी दरी पडत चालली आहे. आपण मागे पडत चाललो आहोत. तर मागे पडण्याची काय काय कारणं असावीत हे तुमच्या तोंडून जर आली ना तर लोकांना पटतात. ती सुद्धा तिथं गेली पाहिजे. मग काय कारण असेल? काल परवा मला एक 8वीची मुलगी भेटली लग्नामध्ये, माझ्या चुलत भावाचीच मुलगी. आणि तिला म्हटलं तू कितवीला जाते शाळेत? तर ती म्हटलं मी होमस्कूल करते. म्हटलं होमस्कूल काय असतं बुवा? तिला सांगितलं मी घरूनच 2-3 फाउंडेशनचा अभ्यास करते. त्या मुलीचा अभ्यास बघितला, तिला संस्थांची ऑर्डर आहे का तू 9वी-10वीचं शिकवायला आहे, ती पुढचं शिकते, तिला नीट वगैरे करायचं 8वीला. मग ह्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागातल्या घरात आल्या पाहिजेत. मग तिला विचारलं तुला हे कोण शिकवलं? माझ्या आईवडिलांनी शिकवलं म्हटले. मग तिथं मी वडील म्हणून मी किती कमी आहे माझ्या मुलासाठी याची जाणीव मला झाली. या सगळ्या गोष्टींचं आपल्या सगळ्या सार कथांमध्ये आहे. कष्ट कसे घ्यावेत. आता तो जोगता आवडला का माहिती आपल्याला? त्यानं पूर्ण त्यामध्ये जोगता कसा असतो हे ओतलं म्हणून तो त्या ठिकाणी फिट्ट बसला. विद्यार्थ्यानं जर त्याचं पूर्ण विद्यार्थी पण त्या ठिकाणी ओतलं आणि ते ओतण्यासाठी पालकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. शिक्षकांकडे बोटं जातात ते आपल्याला कळायला पाहिजे. ती पुस्तकं आपल्याला आपल्या मेंदूतून विद्यार्थ्याच्या मेंदूत म्हणजे आपल्या पाल्याच्या मेंदूत जाण्यासाठी प्रयत्न करावे. हे आपल्याकडनं जर केलं तर हे नक्कीच तसं होईल. आपला भाग मागे पडणार नाही. किती मागे? तर आपले लग्न जमत नाही हे खरं आहे ना. माझ्याबरोबर जेवढी आहेत ग्रामीण भागातली जी सहकारी आहेत, कुणाच्या घरात कुणाचं लग्न बाकी आहे. मग त्याची ही तुलना आहे. कुठली तुलना? तिकडे हे असं चाललंय, आपण त्यात मागे पडतोय. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण अभ्यासात कमी पडतोय. त्या अभ्यासात आपल्याला पुढे आणावं लागेल. हे लेकरांना समजून सांगावं लागेल. त्या पुस्तकामध्ये जीव होता महाराज, आपण ते सांगावं ही विनंती. आणि पूर्णतः आनंद घ्या, पण त्या आनंदासोबत आयुष्यभर आनंद मिळेल तो त्या अभ्यासातनं. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे संग कार्यसिद्धी लक्ष्यसिद्धी. सगळीकडं तेच सांगितलंय तुकोबरायांनी, ते आपण करावं. अशा महाराजांच्या छत्रछायेत आपण त्या ठिकाणी मोठे होतात. आपल्याला कुठली भीती नाही आहे, पण
काळाच्या पाऊलखुणा ओळखाव्यात एवढी विनंती करतो. काय आहेत काळाच्या पाऊलखुणा? तर माता पित्यासोबतच आपल्याला आपल्या पाल्याला घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील एवढंच सांगतो. जर कुणी म्हणत असेल बुवा आता आम्ही एवढी म्हातारी झालो कोण काय, तर 38 वर्षाच्या पुण्याच्या बाईनं, शारदा बापट नाव आहे, यूट्यूबला आहेत त्यांनी, 38व्या वर्षी सुरू करून 42व्या वर्षी नीटची परीक्षा दिली. डॉक्टर झाल्या फिलिपाईन्स देशामध्ये जाऊन. आपल्या पुण्याचे आहेत. फिलिपाईन्सला गेल्यानंतर तिथं लक्षात आलं की आपण शिकत आहोत त्या शाळेमध्ये, आपल्यासोबत विद्यार्थी जे शिकायला आले ते 20, 25, 28 वर्षाचे आहेत. मी 38 ते 42 वर्षाची आहे. मग शनिवार रविवार जो मिळत होता त्यामध्ये तिनं पायलटचं शिक्षण पूर्ण केलं. काय काय करता येऊ शकतं, त्यामुळं आपण वय संपलं वगैरे ह्या भ्रामक कल्पना डोक्यातून काढून टाका. अभ्यास करावा लागेल. महाराज तुम्हाला ते पटवून देतील आपल्या कथांमधनं, हा विश्वास आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पुढं जावं लागेल. नाहीतर मशगूल व्हाल तर हरवून जाल. हरवायचं नाही, जिंकायचं आहे. एवढंच ध्यानात ठेवा. महाराज आपले पुन्हा खूप आभार. या सगळ्या गुणीजनांनी ज्या पद्धतीनं, आता या महाराजांकडे जरी बघितलं ज्या पद्धतीनं त्यांनी ते वारकरी संप्रदायाचे आहे, पण गीतकार जणू अजय अतुल गात आहेत. हे जे वाद्य करत होते ते पियानोमध्ये ते रस भरत होते, वेगवेगळे इकडं चालीमध्ये ते राग भरत होते, वादक त्याला साथ देत होते. तो जो ठेका आहे हा सुद्धा कारण अभ्यास आहे. तुम्ही त्यात ते तपश्चर्या केली म्हणून आहे. ती तपश्चर्या आपल्या घराघरात यावी ही विनंती. तुमचा वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान. धन्यवाद. नवनाथ महाराज की जय. चैतन्य जालिंदरनाथ महाराज महाराज की जय. अशा या स्वरूपामध्ये जात असताना मच्छिंद्रनाथांना जवळ घेतलं. मच्छिंद्रनाथा सांगितलं. मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी माता बाळ स्वरूपाची आज्ञा मिळवित असताना शिवलोकामध्ये साधी अवस्था मिळवली, पण काव्य मंत्रातून जिथं माझं नाम घेतल्याशिवाय जिथं रिद्धी आहे सिद्धी आहे त्या काली शक्तीचा मच्छिंद्रनाथ प्रत्येक आणि शेवट मच्छिंद्रनाथांना आपला शिष्य गोरक्षनाथांची अधिष्ठान प्राप्ती केली. आणि घेऊन मात्र साधना करीत असताना सांगितलं प्रतात उत्तर दिशेनं द्यावं, आणि देत असताना या पठण रूपानं पुनश्च एकदा कालिकानं मच्छिंद्रनाथांना पुन्हा जवळ घेतलं. काव्य मंत्राच्या उच्चाराची अधिष्ठान पहिल्यांदाही तुम्हाला बोललो, शैलीचं महत्व फार आहे. पुढं जात असताना चिमट्याचंही महत्व फार आहे. आणि पुढं जात असताना महाराज म्हणता काळ यातनाची साधना ही मोठी आहे. आणि एकदा साधना सफल झाली तर पुन्हा महाराज म्हणतात की बाबूंनो आदेश नाही की नाही. मग ती भिक्षा मागायची आहे. भिक्षा मागत असताना आदेश या नावाचा उच्चार द्यायचं, माईला भिक्षा बोलवायची. भिक्षा घेतल्यानंतर मग ते 5 घरं असो 7 घरं असो त्या ठिकाणी ती भिक्षा मागावी लागते. आणि भिक्षा मागितल्यानंतर त्याच्यातून ती उपवास ती साधना मिळवली. आणि मग ते पुढे जात असताना पुनश्च एकदा बघा आज बोलता बोलता आज आपल्याला आज दुसरा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस, परवा काल आहे. आमचे हरिभक्तपरायण सचिन महाराज ठाकरे यांचा काल आहे की नाही. कृष्ण गोकुळी जन्मला आहे की नाही. किंवा महाराज म्हणता एकदा काला झाला का सर्व आला आहे की नाही. म्हणून राहिला उद्याचा दिवस आपला. आणि उद्याच्या दिवसासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. त्याचबरोबर असणारं गोड भजनी मंडळ असेल, आमचे ऋषी महाराज असतील, गणेश महाराज असतील, गणुदादा असतील, सर्वच गोड भजनी मंडळ सर्वच या ठिकाणी आमचे ठाकरे बाबांनी हे सर्वच अतिशय गोड असतील या ठिकाणी. कारण बघा एकच पीठ एकच मीठ तेव्हा संसार होतो नीट नाही की नाही. यांनी जर ठरवलं बाबा कसाही असला उचलून जर आपटायचा म्हणजे सगळ्या धुरा यांच्या हातात आहे बरं का. म्हणून तुम्हाला भजनी मंडळाला धन्यवाद. आज आपल्या या विकासनगर म्हणजे ही जी कथा चालू आहे अनमोल किमतीत वेळ देऊन परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये बाबांची जिथंही कथा असली तिथं या ठिकाणी आमची विस्फुती नाना बघा या कथेचं त्या ठिकाणी सर्वस्व त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिसत असतात. त्यांनाही त्यांच्या मनापासून त्यांनाही धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळी त्यांनाही धन्यवाद.